आकाश देवाचा महिमा वर्णिते, पृथ्वी त्याची हस्तकला दर्शविते, दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते, वाचा नाही शब्द नाही पण त्याचा स्वर सर्व पृथ्वी आकरण देते. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ देव बाप्पा, मी तुझे मनापासून आभार मानते. आजचा दिवस आमच्या बुद्धीने नाही, आमच्या बलाने नाही, आमच्या कुठल्याच प्रभू कार्याने नाही, तर तुझ्या पराक्रमाने हा दिवस तू आम्हाला दाखवला. तुझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी नेली, म्हणून मनापासून तुझे आभार मानते. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या परमेश्वरा, तुला नमस्तवन करते, कारण तू सारखा देव नाही, तू सारखं सामर्थ्य नाही. पिढ्यानपिढ्याचा तू देव आहे. तुझी एकच इच्छा आहे, मानवाने केलेल्या पापाचा दंड तू भरलास माझ्या राजा. त्या देवाला त्यांनी ओळखावं, त्या देवावर त्यांनी प्रीती करावी, जिवंत देवाचं कार्य त्यांच्या जीवनात यावं, सैतानाच्या हर एक कृत्यापासून सुटका मिळावी, नाशाच्या दिवसापासून बचाव व्हावा, नरकाच्या शिक्षेपासून मुक्तता व्हावी, एवढीच तुझी इच्छा आहे. प्रभू येशू, तुला ओळखणारं मन दे. बोलत असताना मला तुझी दया कृपा दे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. मी कोण माझ्या राजा, तू माझी आठवण करावी. मी तर जन्माचीच पापी, पण प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. तुझ्या दयेनं कृपेनंच तारण आहे प्रभू, अन्य कुणाचद्वारे तारण नाहीये माझ्या राजा. हे सत्य जगाला समजू दे. मार्ग सत्य जीवन तूच आहे प्रभू. या जगात वावरताना तुझ्या सहाय्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. पुन्हा एक वार प्रभू, जी ही जीजस इंडिया टीव्हीची मिनिस्ट्री आहे आणि जे हात प्रभू तिथं आहेत माझ्या राजा, त्यांच्या हजार पिढ्या तू आशीर्वादित कर. प्रत्येक सेवकाद्वारे तू उंचावला जा, तू गौरविला जा आणि सत्य बंधमुक्त करत हे सगळं जगाला कळू दे माझ्या राजा. त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड माझ्या राजा. ज्या युगाच्या दैवतांनी डोळे झाकलेत, आंधळे झालेत, त्यांची मने ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्यावर पडू दे आणि त्यांना तुझ्या प्रकाशात घेऊन ये. सर्व महिमा देत नासरेतकर येशूच्या नावात प्रार्थना केली, म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रभूच्या नावाला स्तुती असू द्या. आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आहे आणि 5 ते 13 वचन. आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको. आता दार लावले आहे, माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. प्रभूच्या नावाला स्तुती असो. आणि खरोखर प्रभू चांगला आहे आणि त्याची इच्छा आहे की कुणाही आत्म्याचा नाश होऊ नये. देवाची इच्छा आहे कुणाही आत्म्याचा नाश होऊ नये. या ठिकाणी आपण एक दाखला
तुम्ही आग्रहाने प्रार्थना केली पाहिजे. वरवर प्रार्थना करायची गरज नाही. अगदी मला आता ड्युटीला जायचंय आणि मग 1-2 मिनिटं मी प्रभूला प्रार्थना करीन असं नाही प्रियांनो. आपल्या मुलाला काही पाहिजे असेल तो वडिलांकडं सकाळी मागतो, दुपारी मागतो, संध्याकाळी मागतो. सारखा तो वडिलांचा पिच्छा करतो. वडील झाले की आईकडे मागतो, आई तू तरी बघ, आई तू तरी मला दे. जगी गोष्टीसाठी आपण रात्रंदिवस विनंत्या करतो. मग तुमचा माझा जो तारणार आहे ज्याने स्वपवित्र रक्ताने तुम्हाला मला धुवून स्वच्छ केलेला आहे, पापाचा डाग आमच्यावरून काढून टाकलेला आहे आणि अतिशय पवित्र इस्रायलाच्या स्तवनात असणारा देव तो तुमची माझी प्रार्थना ऐकावी तर त्याला सामोरं कसं जायचं. इथं सांगितलं तो मित्र जरी मध्यरात्री आला तर तो मित्र आहे म्हणून नाही तर आग्रहाखातर सारखी मागणी केली पाहिजे आणि आमच्या प्रार्थना देवाकडे पोहोचल्या पाहिजे. आता आम्ही ज्या प्रार्थना करतो ते लगेच स्वर्गात जात नाही. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आहे आणि त्या अध्यायात सांगितलेलं आहे की आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही तर आकाशातल्या दुरात्म्या समूहाबरोबर, जगाचा अधिपती, काळोखी सत्ता यांच्याबरोबर आमचं युद्ध आहे. मग 2 मिनिटाची 1 सेकंदाची केलेली प्रार्थना देव कसा ऐकेल बरं. तो पवित्र देव आहे. आधी त्याला ओठाचा फळ स्तुतीचा यज्ञ द्या. तो एल शदाय देव आहे. तो यावे राफा परमेश्वर आहे. तो यहोशाफाट देव आहे. तो इम्मॅन्युएल परमेश्वर आहे. तो जगाचा प्रकाश आहे. तो मार्ग, सत्य, जीवन आहे. तो यहूदाचा सिंह आहे. तो अल्फा ओमेगा, आदी अंत, प्रारंभ, शेवट, ताणेल्याला जीवनी झऱ्याचं पाणी फुकट देणारा परमेश्वर, जो लाखात एक मोहर आहे. परम तेजानं भरलेला, सामर्थ्यानं युक्त असलेल्या देवाजवळ आम्हाला जायचंय तर आम्ही आहे तसं जाऊ शकत नाही. तो पवित्र आहे. आम्हाला आमच्या पापाची जाणीव झाली पाहिजे. आम्ही त्याच्या विरुद्ध रोज पाप करतो, धिटाईनं पाप करतो, लबाडी करतो, दुर्भाषण करतो, गर्वाने बोलतो, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा आमच्या नसानसात पाप भरलंय. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. म्हणून प्रभू येशूकडे जायचं असेल, आग्रहाची प्रार्थना करायची असेल तर आधी देवाचे राज्य काय आहे. देव आम्हाला हरवलेल्यांना भेटायला आलेला आहे. त्याचं पवित्र रक्ताने पापाची क्षमा झालेली आहे. म्हणून रोज पश्चाताप केला पाहिजे, रोज पापाची क्षमा मागितली पाहिजे. पण पापाची क्षमा झाली म्हणून रोज पाप करू नये. पापापासून दूर राहावं ही देवाची इच्छा आहे. पापापासून दूर राहण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं आहे. रात्रंदिवस त्याचं मनन करणं गरजेचं आहे. जे काही देवाने आम्हाला शिकवलंय ते पाळण्याची गरज आहे. देवाच्या आज्ञा पाळाल तरच जिवंत राहाल. आकाश पृथ्वी नाही तशी होईल पण देवाचं वचन नाहीसं होणार नाही. देवावर विश्वास ठेवा कारण त्याच्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. या ठिकाणी वचन सांगतं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे उघडलं जाईल. हे ठीक आहे, देवाने सांगितलं आणि देव ऐकतो. पण देव म्हणतो तुम्ही वाईट असता आपल्या लेकरांना चांगल्या देणग्या देता. तुझ्या मुलानं भाकर मागितली तर तू धोंडा देणार नाहीस. तुझ्या मुलानं मासा मागितला तर तू साप देणार नाही. तुझ्या मुलानं अंड मागितला तर तू विंचू देणार नाही. तुझा मुलगा वाईट वागत असेल, तुझ्या ऐकत नसेल तरी पण तू त्याच्यासाठी चांगल्या
जगातल्या मागू नयेत ही देवाची इच्छा आहे. अर्थात मग आम्ही दरिद्री असावं अशी देवाची इच्छा आहे का? मुळीच नाही. प्रभूच्या दरिद्री होण्यानं आम्ही धनवान झालो. आम्ही धनवान देवाची लेकरं आहोत. आम्ही राजाची लेकरं आहोत. आम्ही स्वर्गीय देवाचे पुत्र कन्या आहोत. आम्हाला मोलानं विकत घेतलेलं आहे आणि प्रभू येशूच्या रक्ताने त्याच्या राज्याचे आम्ही वारीस आहोत. मग विशेष मागा म्हणजे नेमकं काय मागा? तर आम्हाला स्वर्गात जाण्याची गरज आहे. आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. योहान 4:24 सांगितले की देव आत्मा आहे. त्याच्या उपासकानं आत्म्याने आणि खरेपणानं त्याची सेवा केली पाहिजे. देवच आत्मा आहे. देव पवित्र आहे. देव स्वर्गात बसणारा आहे. व त्या देवाची सेवा आत्म्याने केली पाहिजे. आणि इथं वचन सांगतं की तुम्ही विशेष करून उत्तम देणगी मागा, म्हणजे पित्याकडं पवित्र आत्मा मागा. हा कुणी मनुष्याने दिला असं नाही. कुणी सेवक आला आमच्या डोक्यावर हात ठेवला म्हणून पवित्र आत्मा मिळतो असा नाही. ती स्वर्गाची गिफ्ट आहे. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय आणि आपल्याला 1-2 वचनामध्ये जेव्हा शिष्य माडीवर 120 जण बसले होते आणि देवाने आज्ञा प्रेषित 1 मध्ये दिली होती, पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय यरूशलेम सोडू नका. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल. हो, ख्रिस्त येशू पापी जनास तारास आला हे ठीक, पण आता मला ख्रिस्ताचा आत्मा असणं गरजेचं आहे. रोमकरास पत्र 8 अध्यायात सांगितलं, ज्याला देवाचा आत्मा आहे तोच ख्रिस्ताचे लेकरं आहे. आणि त्या पवित्र आत्म्या करवी आम्हाला त्या दिवसापर्यंत प्रभूच्या येशूच्या येण्यापर्यंत मुद्रित केलेला आहे. आणि मग जो आत्मा आहे शरीरापासून काही लाभ नाही. आत्मा जीवन आहे. म्हणून या शरीरात देवाने उत्पत्तीच्या 2 अध्यायात मनुष्य निर्माण मातीचा पुतळा केला, पण त्याच्या नाक पुढ्यात जीवनी आत्मा फुंकला. उत्पत्ती 1 मध्ये जलाशयावर देवाचा आत्मा तळपत होता आणि देवाचा आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे. यशाया 11 मध्ये देवाचा आत्मा आपल्याला 1:5 वचनात सांगतो, तो भयाचा आत्मा आहे, तो ज्ञानाचा आत्मा आहे, तो सामर्थ्याचा आत्मा आहे, तो सुसंकल्पनाचा आत्मा आहे, पुढील गोष्टी कळविणारा तो परमेश्वर आहे. आणि हा पवित्र आत्मा आपल्याला असल्याशिवाय आपण कार्य करू शकत नाही. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडलं जाईल. पण हे कसं? देवच आत्मा आहे आणि त्या आत्म्यांची संगती लाभल्याशिवाय आम्हाला कार्य करता येणार नाही. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 16-17 वचनात सांगितलं, शेवटल्या दिवसात असं होईल की मी मनुष्य मात्रावर पवित्र आत्म्याची ओतणी करील. तुमचे तरुण पुत्र कन्या संदेश देतील, वृद्धांना स्वप्न पडतील, तरुणांना दृष्टांत होतील. तुमच्या दास दासीवर मी अनुग्रह करील. तेव्हा सूर्य रक्तासारखा होणार आहे आणि चंद्र काळपट पडणार आहे आणि भयंकर अशी आग या जगात येणार आहे. आज तारणाचा दिवस आहे. तुम्ही जिथं कुठं आहात तिथं प्रभूला आपल्या जीवनात हाक मारा, कारण तो म्हणतो इर्मया 33:3, तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. हाकेच्या जवळचा एकच देव आहे. तुम्हाला कुठं दूर शोधायचं नाही. तुम्हाला काही त्याला द्यायचं नाहीये. फक्त अंतःकरण प्रभूला द्या. प्रभू अंतःकरणाचा भुकेला आहे. भग्न अनुतप्त हृदय तो
पोस्टवर असेल आणि तुम्हाला एखादं सर्टिफिकेट हवं असेल आणि त्या दिवशी तो अधिकारी नसेल, त्याच्या जागी दुसरा कोणीतरी येऊन बसलेला असेल आणि तो तुम्हाला सर्टिफिकेट निश्चित देईल, पण तो सही शिक्का मारू शकणार नाही, अशा सर्टिफिकेटचा काही उपयोग होणार आहे का? मग जर मी येशूची आहे तर मला पवित्र आत्म्याचा शिक्का मिळण्याची गरज आहे. कारण रोम 8 मध्ये सांगितलं, ज्यांना देवाचा आत्मा चालवतो तेच ख्रिस्त येशूचे लेकर आहेत. त्याच्याद्वारे आप्पा बाप्पा हाक मारण्याची संधी मिळालेली आहे. आम्हाला प्रभूने सांगितलं मार्क सुवर्तमान 16व्या अध्यायात की शेवटल्या दिवसात विश्वास ठेवणाऱ्या बरोबर हे चिन्हे असतील. जो विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होते. जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. विश्वास ठेवणाऱ्या बरोबर हे चिन्ह असतील. ते रोग्यावर हात ठेवल्यावर रोगी बरे होतील, भूते पळून जातील. आणि प्रभू सांगत आहे की कुठलाही प्राणघातक पदार्थ तुम्ही प्याले तरी ते तुम्हास बाधणार नाही. सर्प उचलतील म्हणजे सर्प उचलणे नव्हे प्रियांनो, तर आम्हाला सैतानावर पाय देऊन चालण्याचा अधिकार दिलेला आहे. येशूनं 2000 वर्षापूर्वी ते सैतानाचं डोकं वधस्तंभावर ठेचलेलं आहे. मरणाची पापाची नांगी मोडून टाकलेली आहे. प्रकटीकरण 1:18 सांगतं, पहा मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे आणि तोच अल्फा आणि तोच ओमेगा आहे. तो तुम्हाला कधी अंतर देणार नाही, पण त्याची इच्छा आहे आम्ही मागावं. पण तो शेवटी सांगतो आम्ही शोधावं, आम्ही ठोकावं. मग नेमकं काय करावं? मागा मिळेल, शोधा सापडेल, ठोका उघडलं जाईल, करायचं काय? आणि शेवटी सांगितलं पवित्र आत्मा मागा. देव द्यायला तयार आहे, ओतणी करायला तयार आहे. आजही तो आमच्यावर प्रेम करत आहे, त्याच्या प्रीतीत अंतर पडलेलं नाहीये. पण पापामुळं आमचं अहित होतंय, आम्हाला देवाचं दर्शन होत नाहीये. आम्ही जुन्या गोष्टी सोडून टाकायला तयार नाहीये. आम्ही एकमेकांची क्षमा करत नाहीये. राग, क्रोध, संताप, कडूपण, दुष्टपणा, उचंबळून आलेला वाईट स्वभाव सोडायला तयार नाही. मग कसं बक्षीस देणार? देव तर पवित्र आहे. मग तो पवित्र आत्मा द्यायसाठी मला प्रभू येशूच्या रक्ताने धुण्याची गरज आहे. आणि प्रभूचं वचन नीतिसूत्रेमध्ये सांगतं की प्रत्येक वचन शुद्ध आहे. योहान 15 मध्ये सांगितलं तुम्ही वचनाने शुद्ध झाला आहात. आणि म्हणून स्तोत्र 1 मध्ये सांगितलंय की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालीत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर तो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आज स्तोत्र 1 नुसार देवाला शोधण्याची गरज आहे, देवाला मागण्याची गरज आहे, त्या पवित्र देवाजवळ आपलं अंतःकरण देण्याची गरज आहे. कारण विशेष करून उत्तम देणगी म्हणजे कैवारी सत्याचा आत्मा तो आम्हाला देते. योहान 14:15-16 मध्ये सांगितलेलं आहे. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 15 आणि 16 वचन, तुमची माझ्यावर प्रीती असली, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला कैवारी सत्याच्या आत्म्याने भरेल. आणि तो कैवारी सत्याचा आत्मा प्रभू येईपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे. तो आम्हाला अनाथ पोरगं सोडणार नाहीये. आणि अशा देवाचं दान घेणं गरजेचं आहे. करंथीकरास पहिले पत्र 3रा अध्याय आणि 16-17 वचन सांगत आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्हा
संदेश सांगणं, मध्यस्थीच्या प्रार्थना, भाषेचा अर्थ सांगणं, प्रगटीकरण, ज्ञानाची उक्ती, देवाचं सामर्थ्य आम्हाला मिळतं. पण देवाच्या आत्म्याशिवाय आम्ही उणे असलो तर कार्य करू शकणार नाही. कारण देवाचा आत्मा आहे आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना तो पवित्र आत्मा देऊ इच्छित आहे. पैशाने मिळत नाही, कुठल्या सेवकाकडून मिळत नाही, तर देवाच्या अग्नीच्या अभिषेकाद्वारे जेव्हा आम्ही पापाचा पश्चाताप करू तेव्हा उत्तम देणगी तो आम्हाला देणार आहे. खरोखर प्रियांनो, आणि गलातीकरास पत्र 5वा अध्याय, पवित्र आत्म्याचे कृपादान असणं इतकंच पुरे नाही, तर पवित्र आत्म्याची फळं त्यासोबत असणं गरजेचं आहे. प्रीती आहे, ममता आहे, शांती आहे, आनंद आहे, चांगुलपणा आहे, विश्वासूपण आहे, इंद्रिय दमन आहे, लीनता, नम्रता, सौम्यता, या गोष्टी आमच्या जीवनात पाहिजे. आणि प्रभूची स्तुती असो की परमेश्वर चांगला आहे. तो कुणावर अन्याय करत नाही. तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या वंशाचे आहात, असं काही देवाला चालत नाही. ख्रिस्त येशू धर्म, जात, स्थान निर्माण करायला या जगात आला नाही, तर तो साक्ष द्यायला जगात आला. तो स्वर्गाचं राज्य तुम्हाला मला द्यायला आलेला आहे. आणि प्रत्येक आत्मा तारला जावा ही देवाची इच्छा आहे. कुणाही आत्म्याचा नाश होऊ नये. कारण जे कुणी प्रभू येशूवर विश्वास ठेवणार नाही, तर प्रगटीकरणातल्या पीडा त्यांच्यावर येतील. असंख्य प्रगटीकरण 16 मध्ये सांगितलं की आम्हाला नखशिखांत फोड येणार आहे. ही भूमी आम्हाला रक्त प्यायला देणार आहे. पृथ्वी निर्माण केल्यापासून, मनुष्य तयार झाल्यापासून एवढा मोठा भूमिकंप झाला नाही. तो त्या दिवसात होणार आहे. आणि एक एक मन वजनाची गार फक्त मनुष्याच्याच डोक्यावर पडणार आहे. आज तारणाचा दिवस आहे. ही संकट, ही व्याधी आमच्यावर यावी अशी माझ्या प्रभूची मुळीच इच्छा नाही. कारण तो दयाळू, कृपाळू, कणवाळू, मंदक्रोध आहे. तो आजही तुमच्या माझ्याकडे पाहतोय. त्याने आम्हाला स्वर्गाचा अधिकार दिला. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. किती सुंदर आहे. आम्हीच मागायचं देवाला. देवासाठी आम्ही काही करायला तयार नाही. त्यांनी एकच आज्ञा दिली. तुम्ही म्हणाल 10 आज्ञा आहेत. उत्पत्तीपासून पुढे पाहिलं, पहिल्या 400 आज्ञा होत्या, मग 40वर आल्या, मग 10वर आल्या, मग नव्या करारात 2च आज्ञा प्रभूनं, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण बुद्धीनं, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि त्यानंतर जेव्हा प्रभू येशू स्वर्गात घेतला जाणार होता आणि त्याने अखेरची आज्ञा मार्क 16 मध्ये दिली, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. सुवार्ता म्हणजे काय हो? लोक हरवलेत, लोक भटकलेत, लोक धनात देव पाहतात, लोक श्रीमंतीत देव पाहतात, लोक सुंदरपणात देव पाहतात. पण देव प्रेम स्वरूप आहे, पापाची क्षमा करणारा देव आहे आणि तो स्वर्गाचा देव आहे. तो तुमच्या माझ्यासाठी या पृथ्वी तलावर आला. त्याने पापाचा वधस्तंभ स्वतः व्हायला. आता मरायचं नाही तर ख्रिस्तामध्ये जगणं आहे प्रियांनो. आणि ते जगायचं असेल तर पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. आणि तो देव आजही द्यायला तयार आहे. आम्ही आमच्या देवाने जी आज्ञा दिली मत्ते 28:18, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे आणि जाऊन लोकांस शिष्य करा. कदाचित लोक ऐकतील असं नाही. लोकांचं मन कदाचित दुखे. आमचा हा देव कोण आहे? आम्हाला भरपूर आहे. हो प्रियांनो, आमचा देव प्रीतीचा आहे, दयेचा आहे, क्षमेचा आहे, करुण्याचा आहे, कळवळ्याचा आहे, रोग बरे करणारा आहे, अंधळ्यांना दृष्टी देणारा आहे, बहिऱ्यांचे कान उघडणारा आहे, मेलेले येशूच्या नावात उठवेले जातात. जे पापात मरतात ते येशूमध्ये जिवंत होतात आणि सार्वकालिक वत्तासाठी ते गौरवाने वर घेतले जातात.
प्रियांनो, सत्य एकच आहे की प्रभू येशू हा पापी जनास तारावयास आला. तो धर्म स्थापायला आला नाही, तो कुठली जात स्थापायला आला नाही. तो सांगायला आला, मार्ग मी, सत्य मी, जीवन मी आहे, मला ओळखा. ताणेले भुकेले येशूच्या नावात तृप्त होतात, कारण तो जीवनी झरा आहे. तो न्याय म्हणून सध्या नाही, तो कृपेचा देव आहे, तो तारण देणारा देव आहे. तो परमेश्वर आमचं तारण करत आहे, कारण तारण पावल्याशिवाय आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. पण प्रभू म्हणतो, एकमेकाला क्षमा करा, एकमेकाला क्षमा करा. प्रभूनं तुम्हाला जशी क्षमा केली तशी एकमेकाला क्षमा करा. सूड उगवू नका, वाईटाबद्दल वाईट करू नका, तर परमेश्वरासाठी प्रतिदिनी एकच म्हणा. आणि दावीद राजा म्हणतो, मी माझ्या घरी सरळ अंतकरणाने वागेन, माझ्या मुखात मी कपट येऊ देणार नाही, अनाचाराचा मी तिरस्कार करतो आणि हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. आज प्रभूची इच्छा आहे की माझे ओठ कपटी भाषणापासून आणि दुर्भाषणापासून दूर असावे. एका झऱ्यातून गोड आणि कडू पाणी येत नाही. जर आम्ही देवाची आराधना करणारे आहोत तर आम्ही सर्वांवर प्रेम करावं, कारण देव सांगतो, तुझा शत्रू भुकेला असेल, तुझा शत्रू ताणेला असेल, त्याला खायला दे, प्यायला दे, अंगावर वस्त्र नसेल वस्त्र दे. खरोखर प्रियांनो, आज आम्ही कोणत्या मार्गावर चालत आहोत? चारी दिशेला पापांनी बरबटलेल्या जगात असताना, या जगात आम्ही जगत असताना मुक्तीचा मार्ग म्हणजे प्रभू येशू आहे आणि तो विशेष करून आम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. प्रभूला शोध घ्या, कारण प्रभू म्हणतो, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडलं जाईल आणि मागा म्हणजे मिळेल. पुष्कळदा लोक म्हणतात, रोज प्रार्थना करून आम्ही थकलो. प्रियांनो, रोज प्रार्थना करून थकवा येईलच कसा? योग्य प्रार्थना असेल तर दावीदाने आपल्याला पाहायला मिळतो, दिवसातून तो एक राजा आहे आणि 7 वेळा गुडघे टेकून तो प्रार्थना करत आहे. राजाला कधी वेळ असतो का? आम्ही तर सर्वसामान्य. दानियालाने सिंहाच्या गुहेत प्रार्थना केली. काय जागा होती? सगळा घाणेरडा वास, कुचका वास, दुर्गंधी, पण त्याने पित्याची प्रार्थना केली आणि मग राजा येऊन म्हणते, हे दानियाला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो त्याने तुला सोडवलाय काय? आणि मग दानियल खूप सुंदर म्हणतो, तुम्ही मी असतो तर म्हटलं असतं, तू राजा आहे ना, तुला सोडवायचा अधिकार होता. सिंहाच्या गुहेत टाकून माझी चौकशी करायला आला का? तो म्हणाला, हे राजा, चिरायुस, अनेक वर्ष राज्य कर. ज्या देवाची मी नित्य सेवा करत आहे त्याने मला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढलंय. त्या दिव्य दूत त्याने मला पाठवलेले. तुम्ही मागा, देवबाप दिव्य दूत पाठवील, मृत्यूपासून तुमची सुटका करील, कारण माझा देव मुक्तीदाता परमेश्वर आहे. तो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. अयोग्य प्रार्थना करू नका, चैनीसाठी प्रार्थना करू नका. तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. आजच प्रभूला आपल्या जीवनात वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. आणि तो म्हटला, विशेष पित्याकडची उत्तम देणगी, स्वर्गाची जी देणगी, तो पवित्र आत्मा मी तुम्हाला देणार आहे आणि तो प्रभू येईपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे. आणि खरोखर किती सुंदर देणगी आहे. तो प्रार्थना आम्हाला, पवित्र आत्मा, आम्ही प्रार्थना कशी करावी ते शिकवणार आहे. आम्ही मध्यस्थीची करावी, आम्ही पवित्र जनासाठी करावी, आम्ही अश्रू ढाळून प्रार्थना करावी, ही देवाची इच्छा आहे. पवित्र आत्मा आम्हाला कधीच अंतर देणार नाही. पण देव आत्मा आहे, तो पवित्र देव आहे. आम्ही पवित्रतेने जगावं ही देवाची इच्छा आहे. आणि मग जगातल्या गोष्टी जर जग देतं तर आमचा प्रभू येशू, जो मित्र, जो आमचा सखा आहे,
तो आम्हाला किती विशेष करून देईल. त्याला स्वर्गाची गिफ्ट आम्हाला द्यायची. जगातल्या गिफ्टनी त्या नाश होणाऱ्या आहेत. ही गिफ्ट जी आहे तो अविनाशी मुकुट प्रभू आम्हाला देणार आहे. तो विजयाचा मुकुट आपल्याला देणार आहे. देवबाप करो आणि ह्या वचनाद्वारे तो आपल्याला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ देव बाप्पा, पाठवलेलं वचन आशीर्वादित कर. प्रत्येकाची बंधनं जोखडं येशूच्या नावात निघून जाऊ दे. तुझ्या प्रकाशाने त्यांना प्रकाशित कर. कैवारी सत्याच्या आत्म्याने भर. कारण या दिवसात प्रभू, शेवटल्या दिवसात तुझ्या सामर्थ्याची गरज आहे. तुझ्या पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण तुझ्या पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. ही सुंदर वेळ दिलीस प्रभू, मग पामराला संधी दिली. मी तुझे मनापासून आभार मानते. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून स्वर्गीय पित्या तू आहे.